सागरे वरणे शेंगा कुठे मिळतील रे? इथून 5-15 किंवा आईनी उडा आईनं जायचं चला. गाडी चला. आम्ही आईनी गावावरून हुड्या या ठिकाणी गेल्यानंतर वेगळेच समाधान वाटले. बगल तिकडेच वरण्याच्या शेंगा होत्या. काही लोक तर शेंगा तोडत होते. सागर देवळकडे कुठं ते हे आहे ना तिथं खाली त्यांचं घर येत आहे. सागर देवकर नाही गेले कुठं ते हे का भावाचं शेंगा नाही गेले. सांगितलं तर दुपारीच काउंट ठेव द्या म्हणून. पुन्हा म्हणजे सांगितलं का सागर वशी कुठल्या आमच्या का हा मग त्याने का सांगायला नाही. आम्ही आता कामाला आला घरात. झालाय पचका असा की सागरनं आपल्या घरी शेंगा काढायला सांगितलं नाहीत, पण ह्या काकींच्या घरी शेंगा काढायला सांगितल्या होत्या. अहो आम्ही घाबरलो की आता शेंगा म्हटलं काढायचं कधी आणि जेवण कधी करायचं काढून ठेवलेलं केलं ना. ठेवल्यात म्हणतात. ते करणार आम्हाला खायला नाही ते तुम्ही म्हटलं तर 7 किलो म्हटलं नाही आम्हानेच खायला नाही. फायनली आम्हाला वरण्याच्या शेंगा भेटल्या. देणार फोन घेतला की तिने घेतलाय ना. घेतला चालतंय. केव्हा पाहिजे तेव्हा फोन करा असले तरी देतील का. क्रिकेट खेळत जाता काय? होय क्रिकेट खेळायला जाते कामा पोरग्याचा शेरत. चला येतो आणि लागला तर येतो. झालाय आता लेट, त्यामुळे जेवण कधी होणार काय माहित नाही. तोपर्यंत आपण शेंगा सोलून घेऊया. चुलीवरलं झणझणीत वरण्याची आमटी व वरण्याचं उसळ झालेलं आहे. तुमच्याकडे पण अशी पार्टी होते का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.